गजरा म्हणजे काय बरं? छोटासा फुलांचा गुच्छ, साध्या साध्या मोगऱ्याच्या कळ्या ओवून तयार झालेली सुगंधित माळ. आपल्या भारतातल्या प्रत्येक सणाला, लग्नाला, शुभ समारंभाला हा गजरा मुलींच्या वेणीत झळकत असतो. केसात फुल माळणं म्हणजे सौंदर्याचं, संस्कृतीचं, परंपरेचं प्रतीक आहे. पण विचार करा, याच छोट्याशा गजऱ्यामुळं एखाद्या लोकप्रिय अभिनेत्रीला लाखो रुपयांचा फटका बसला, दंड ठोठावला गेला आणि तिची थेट परदेशातली अडवणूक झाली तर धक्काच बसतो ना? हो, हा धक्कादायक प्रकार खरंच घडलाय आणि तोही भारतात नव्हे तर ऑस्ट्रेलियात. मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नव्या नायरच्या बाबतीत हे घडलंय. एका छोट्याशा चमेलीच्या गजऱ्यामुळं तिला 1,25,000 रुपयांचा दंड भरावा लागला. गजरा म्हणजे आपल्या इथं रोजच्या वापरातली गोष्ट, पण ऑस्ट्रेलियात मात्र गजरा थेट गुन्हा ठरतो. हा किस्सा एवढा गजब आहे की ऐकणाऱ्यालाही विश्वास बसावा की न बसावा अशी स्थिती होते. चला तर मग जाणून घेऊया नेमकं कसं आणि का घडलं हे प्रकरण, आणि गजऱ्यानं एका अभिनेत्रीचं आयुष्य क्षणभरात कसं उलथापालथ केलं. नेमकं या अभिनेत्रीसोबत काय घडलं ते आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं. भारतामध्ये सण, समारंभ, देवदर्शन किंवा एखादी छोटी कौटुंबिक घटना असली तरी केसांमध्ये गजरा माळणं म्हणजे आपल्याकडं इतकी कॉमन आहे की कुणाचं लक्षसुद्धा जात नाही. लग्न समारंभाला जाताना, कॉलेज फंक्शनला जाताना किंवा ओणमसारख्या उत्सवाला तर गजरा हे स्त्री सौंदर्याचं मानक मानलं जातं. पण हेच भारताचं सामान्य जेव्हा परदेशात जातं तेव्हा गुन्हा ठरू शकतं. याची अनुभूती नव्या नायरला आली आहे. मल्याळम चित्रपटसृष्टीतील या लोकप्रिय अभिनेत्रीला ओणम साजरा करण्यासाठी मेलबर्न, ऑस्ट्रेलियात खास निमंत्रण आलं होतं. आपल्या पारंपरिक पद्धतीने ती सजून धजून तिथे जाणार होती. कोची विमानतळावरून निघताना तिच्या वडिलांनी प्रेमाने तिच्यासाठी मोगऱ्याचा गजरा आणला. हा गजरा घालशील तर आपलं ओणम आणखी छान वाटेल, असं म्हणत त्यांनी तो 2 तुकड्यात विभागून दिला. पहिला भाग नव्याने कोची ते सिंगापूरच्या प्रवासात केसात माळला, पण प्रवास मोठा असल्यामुळं तो गजरा कोमेजून गेला. उरलेला दुसरा भाग तिने व्यवस्थित पिशवीत ठेवला होता आणि तो आपल्या हँडबॅगमध्ये टाकला. सिंगापूरमध्ये उतरल्यावर पुन्हा माळेल असा साधा विचार करून ती निर्धास्त होती. पण इथूनच तिच्या अडचणींची सुरुवात झाली. मेलबर्न विमानतळावर पोहोचल्यावर ऑस्ट्रेलियन बॉर्डर सिक्युरिटी फोर्सनं तिची बॅग चेकिंग सुरू केली. त्यांना तिच्या बॅगेतून चमेलीच्या फुलांचा गजरा आढळला. तेवढ्यात लगेच तिला थांबवलं गेलं. नव्याला वाटलं गजऱ्यासाठी इतकी चौकशी का? पण अधिकाऱ्यांनी तिला थेट नियम दाखवले. ऑस्ट्रेलियामध्ये वनस्पती, फुलं किंवा बिया यांसारखं कुठलंही जैविक साहित्य नेणं किंवा आणणं कडक बंदीसारखं आहे, कारण यामुळे रोग, कीटक, पर्यावरणीय असमतोल वाढू शकतो. ऑस्ट्रेलियामध्ये वनस्पती, फुलं, बिया यांसारखं कुठलेही जैविक साहित्य नेणं किंवा आणणं कडक बंदीखाली आहे, कारण यामुळे रोग, कीटक, पर्यावरणीय असमतोल वाढू शकतो. नव्याला सुरुवातीला हे एक विनोदासारखं वाटलं, पण तिथले अधिकारी अत्यंत गंभीर होते. त्यांनी तिला 1980 ऑस्ट्रेलियन डॉलरचा, म्हणजेच भारतीय रुपयात सांगायचं झालं तर सुमारे 1,25,000 रुपयांचा थेट दंड ठोठावला. कल्पना करा, आपल्या देशात रोजचं अगदी स्वस्तातलं आणि सहज उपलब्ध असलेलं फुलांचं माळ परदेशात नेल्यामुळं लाखोंचं नुकसान होत आहे. ओणम सेलिब्रेशनच्या मंचावरून नव्याने स्वतः हा अनुभव सांगितलाय. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण ती हसत होतीही, कारण तिच्यासाठी हा प्रसंग धक्कादायक तर होता, पण प्रेक्षकांसाठी ऐकायला तो फुलांचा किस्सा भन्नाट मजेशीर वाटत होता. नव्यानं सांगितलं, माझ्या वडिलांनी माझ्यासाठी प्रेमाने गजरा आणला होता. मी ते मनावर घेतलं आणि सोबत घेतलं. पण ऑस्ट्रेलियात नियम माहीत नव्हते. मला आता समजलंय की अज्ञानात कितीही चूक केली किती महागात पडते. ऑस्ट्रेलिया हा देश जैवसुरक्षिततेबाबत जगात सर्वात कडक नियम ठरवणारा मानला जातो. त्यांच्या कायद्यानुसार कुठल्याही प्रकारची फळं, भाज्या, वनस्पती, फुलं, बिया, माती, प्राणी किंवा दुग्धजन्य पदार्थ देशात परवानगीशिवाय आणता येत नाही, कारण त्यातून येणारे रोग किंवा कीटक स्थानिक शेती, पशुधन आणि पर्यावरणाला गंभीर धोका पोहोचू शकतात. याच कारणामुळं नव्या नायरला दंड ठोठावण्यात आला. तिची बॅग तपासली असता चमेलीच्या फुलांचा गजरा सापडला. त्यात देठ आणि पानांचे सूक्ष्म अंश असल्यामुळं ते बायोसिक्युरिटी रिस्कमध्ये गृहीत धरलं गेलं. या घटनेत एक गंमत आणि एक वेदना दोन्ही आहेत. गंमत म्हणजे छोटासा गजरा इतक्या मोठ्या प्रकरणात बदलू शकतो, आणि वेदना म्हणजे आपल्या परंपरेतलं, आपल्या संस्कृतीतलं एक साधं प्रतीक परदेशात गुन्हा ठरू शकतं. नव्याने ही गोष्ट हसत हसत सांगितली, पण तिच्या चेहऱ्यावरचं दुःख लपवलं नाही. ती म्हणाली, हे खरं की मी चूक केली,
पण जाणून बुजून नाही. मी फक्त वडिलांच्या सांगण्यावरून ते फूल नेली. आता 28 दिवसात मला हा दंड भरावा लागणार आहे. हा किस्सा फक्त नव्या नायरपुरता मर्यादित नाही. परदेशात जाणाऱ्या प्रत्येक भारतीयानं यावरून धडा घ्यायला हवा. आपल्या दृष्टीने साधं सरळ असलेलं अनेकदा परदेशात मात्र धोकादायक ठरू शकतं. स्थानिक कायद्याचं अज्ञान हा कुठलाही सबब मानला जात नाही. आज नव्या नायरला गजऱ्यामुळे दंड बसला, उद्या कोणाला तरी फळं, मिठाई किंवा मसाले नेल्यामुळं अडचणी येऊ शकतात. त्यामुळं प्रवासापूर्वीच त्या देशाचं कायदे आपण जाणून घेणं गरजेचं आहे. तर मंडळी, छोट्या गजऱ्यामुळे लाखोंचा फटका बसलेली नव्या नायरची ही कथा म्हणजे प्रत्येकासाठी एक मोठा धडा आहे. आपण रोजच्या जीवनात गजरा, फूल किंवा वनस्पती सहज वापरतो, पण परदेशात नेल्यावर हीच साधी गोष्ट धोकादायक ठरते. यातून गोष्ट स्पष्ट होते की जग कितीही ग्लोबल झालं असलं तरी प्रत्येक देशाचं आपलं स्वतंत्र कायदे आणि नियम आहेत. त्यांचा आदर करणं, त्याचं पालन करणं हेच सुरक्षित प्रवासाचं सूत्र आहे. गंमत अशी की एका छोट्याशा फुलांच्या माळेनं सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. गजरा म्हणजे गुन्हा असं अनेकांनी प्रश्न विचारला. पण हा किस्सा ऐकून हसताना आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायला हवं की आपल्या चुकांमुळे कुणाचंही नुकसान होऊ नये. नव्याने जरी हसत हा किस्सा सांगितला तरी तिच्या खिशाला बसलेला फटका मात्र प्रचंड होता. छोटासा गजरा तिला 1,25,000 रुपयांना ठरला. म्हणूनच म्हणावंसं वाटतं, प्रेमाने दिलेली फुलं जपली पाहिजेत, यात काही गैर नाही. पण कायद्याची फुलं मोडली नाहीत तरच जीवन सुगंधी राहतं, यात कुठलंही दुमत नाही. असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं. 2 महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय ग, तुला आनंद नाही झाला? मॅडम, तुम्हाला माहितीच आहे की मला PCODचा त्रास आहे. दिवसभर फटीग असतो, सारखा मूड स्विंग होतो. उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं, एवढं सिरियस नाहीये ते. त्यावर सोपा उपाय आहे, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. अगं, किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत.